महाराष्ट्र शासन वन विभाग पुणे कार्यालय येथे झोपडपट्टी वासियांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये विविध मागण्या देखील करण्यात आलेल्या आहे। यामध्ये कोणकोणत्या मागण्या करण्यात आल्यात आणि नक्की काय उद्देश आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। गरीबाला पाणी, गरीबाला पाणी, गरीबाला निवारा, गरीबाला निवारा, गरीबाला छत, गरीबाची झोपडी। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानरावजी वैराट आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून आजच्या या मागण्यांविषयी जाणून घेतोय। काय सांगाल सर, आज आपण इथे आंदोलन केलेलं आहे, सर्वच बंधू भगिनी इथे आलेले आहेत, नक्की काय मागण्या आहेत आपल्या आणि सरांनी आपल्याला यावर काय उत्तर दिले? वास्तव असं आहे की देवरोड हद्दीमध्ये मामुर्डी नावाचं एक गाव आहे आणि त्याच्या लगतच ती शीतलानगर नावाची एक वसाहत आहे। त्या बाजूला आमची झोपडपट्टी वसलेली आहे। ती सदरची झोपडपट्टी ही जवळपास 95 सालाच्या पूर्वीपासून तिथे ताबा वहिवाट कब्जेदार आहे आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड इतर सर्व सबळ पुरावे असताना वन खाते आणि देवरोड कॅन्टोन्मेंट आणि संरक्षण खात्याचे विविध अधिकारी येऊन वारंवार त्रास देत असल्यामुळे आम्ही 95 सालापासून त्या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चे करीत आहोत आणि त्याच्यातील शेवटी अंतिम निर्णय वन खात्याकडे झाला होता की सदरची जागा ही वन खात्याकडून महसूलकडे वर्ग केल्यानंतर त्या ठिकाणी परत येण्याचं कोणी काही चाललं नाही। त्या ठिकाणी आमच्या वैशाली आवडे नावाच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत जिल्हा पातळीवर काम करतात, त्या ठिकाणी त्या ताबा वहिवाट कब्जेदार म्हणून तिथं वास्तव्यातून ते करत असताना गेल्या आठवड्यामध्ये वन खात्याचे कोणीतरी अधिकारी त्या ठिकाणी आलेत आणि त्यांना नोटिसा बजावल्यात। नाहक कुठले नाही तेवढे घाणेरडे आरोप त्या नोटिसामध्ये केलेत। त्या नोटिसाचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी वन रक्षक अधिकारी जे आहेत भारतीय सेवा IAS कॅटेगरीचे आहेत त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी वस्तुस्थितीचं आमचं कथन निवेदन त्या ठिकाणी सादर केलं। या निवेदनामध्ये शासनाचे आणि केंद्र सरकारचे आणि वन खात्याची जेवढी नियमावली आहे, शासन निर्णय आहे आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचे जे आदेश आहे त्याचा प्रत आम्ही त्यांना सादर केली। त्यामुळे आत्ता तर तूर्त ती झोपडपट्टी हटवणार नाही। सन्माननीय पुणे जिल्हा कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक घेऊन एक तर वन राखीव चेंज करा किंवा आमची आहे ती झोपडपट्टी स्लम ऍक्ट मध्ये घोषित करा अशी मागणी करून आम्ही ती केलेली आहे। आणि अतिशय मोहिते नावाचे हे IAS अधिकारी आहे, अतिशय कायदा समजून घेणारे आहेत आणि आमच्या सर्व कायद्याचे शासन निर्णयाची पाहणी केली आणि त्या पाहणी केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की वन खातं किंवा महसूलकडे वर्ग झालं तर आहे तसंच रेकॉर्डला राहतं। हा खुलासा आता झाल्यानंतर मला खात्री आहे मी राज्य स्तरावर काम करत असताना वन खात्याकडून महसूलकडे आल्यानंतर त्या ठिकाणी रमाई आवास योजना जी आहे ती प्रत्येकाला अनुदानित याच्यामध्ये आपल्याला देता येईल आणि केंद्र सरकारचे पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत 2022 पूर्वीच्या सर्व झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचे स्वप्न आपल्या भारताचे पंतप्रधान आहे त्यांचं आहे। पण आता 2022 ओलडून गेलेले आहेत, 25 आलेत, पण आमची काही दयनीय अवस्था मागासवर्गीयांची काही संपलेली नाही। आमचा निवारा गेला। फक्त आत्ताच्या काळामध्ये या महागाईला बघून अन्न वस्त्र निवारा याच्यावरच आमचा लढा आहे आणि आजचा लढा जो होता तो निवाऱ्याचा लढा होता। निवारा आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणून या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी आणि वन खात्याने आमचं पुनर्वसन योग्य ठिकाणी करावं आणि सातबाऱ्यावर आमची नावं यावीत ही मागणी आम्ही त्या ठिकाणी ठळक केलेली आहे आणि प्राथमिक दृष्ट्या सन्माननीय मोहिते साहेबांनी ते मान्य केलेले की वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। जेवढे माझ्याकडले सक्षम कायदे आहेत त्यांना युक्तिवाद करून त्यांच्याशी समजून सांगण्याचा आणि पुरावे दिल्यामुळे ते या ठिकाणी तूर्त झोपडपट्टी हटवण्याची कारवाई ही आता तूर्त थांबलेली आहे। मामुर्डी येथील जो आमचा वन विभागाचा एक सर्वे नंबर आहे तिथे साधारणतः 3.14 हेक्टर क्षेत्रावर काही
तात्पुरत्या स्वरूपाची घरं किंवा झोपडपट्ट्या लोकांनी वसवलेल्या आहेत. काही वर्ष ती तिथे राहत आहेत, परंतु मुळात ते राखीव वनक्षेत्र असल्यामुळं आपण या सर्वांना नोटीस दिलेल्या होत्या आणि या नोटीस मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं आज आम्हाला निवेदन देण्यात आलं की आमचं पुनर्वसन व्हावं किंवा आम्हाला इतर ठिकाणी काहीतरी सोय करून द्यावी. एकतर्फी निर्णय न घेता आमचाही विचार केला जावा, कारण बऱ्याच लोकांची रोजीरोटी आणि शहरात रोजगार उपलब्ध असल्यामुळे ही लोक इथे राहिलेली आहेत. तर त्यांचा विचार करण्याकरता किंवा पुनर्वसनाच्या बाबतीत काय करता येईल याकरता जिल्हा स्तरावर आम्ही कलेक्टर असतील किंवा कमिशनर सरांच्याकडे बैठक घेऊ. झोपडपट्टी पुनर्वसन जे प्रकल्प आहेत यामध्ये काय स्कोप आहे किंवा कसं आहे ही चर्चा करून आम्ही ठरवू. यात आपण महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या जे काही संस्थापक आहेत किंवा सदस्य आहेत त्यांनाही आपण बैठकीला बोलवून एक चांगल्या प्रकारे तोडगा कसा काढता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू असं आपण आश्वासन आज त्यांना दिलेलं आहे. पुढच्या आठवड्यात तशी बैठक कलेक्टर साहेबांच्याकडे आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. तर चर्चांती आपण याच्यावर कसा तोडगा काढता येईल हे पाहून आपल्याला यातून व्यवस्थित मार्ग काढता येऊ शकतो.